नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या मैदानात तुम्ही तर पाहिलंच असेल की संभाजीनगरचा लखन आणि चिक्या ही जोडी मित्रांनो जबरदस्त अशी एक नंबर केलेला आहे मित्रांनो आज. आणि आज तर चिक्याच्या मालकाचा, छोट्या मालकाचा तर आज बर्थडे म्हटलं जातंय. सगळ्यात मोठी गिफ्ट चिक्यानं आज मालकासाठी दिलेली मित्रांनो. आपल्याला वाटलं की आपला बकासूर आजच्या मैदानात मित्रांनो कमबॅक करेल, पण बकासूरचा कमबॅक आज काय झाला नाही मित्रांनो. तसा बकासूरचा कमबॅक झालाय मित्रांनो, पण गटाला आणि सेमीला बकासूरची हार होती. भरपूर मैदानं झाले मित्रांनो. आज काय झालं हे तुम्ही तर पाहिलंच. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आज असा विषय काय तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल मित्रांनो. संभाजीनगरचा लखन, संभाजीनगरमध्ये ट्रेनिंग भरपूर खतरनाक पद्धतीने दिलं जातं मित्रांनो. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगितली मित्रांनो की आपला बकासूर ह्या मैदानात कमबॅक करू शकतो. ही गोष्ट सांगितली मित्रांनो. संभाजीनगरचं नंदी आज तुम्हाला गुलालात दिसणार. ही काळ्या दगडावली पांढरी रेष आहे मित्रांनो. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की संभाजीनगरचं नंदी मित्रांनो घोड्यावर छकड्याला झुपून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं मित्रांनो. असंच आपल्या इथं सुद्धा प्रयत्न करून नंदींचा पळ कसा वाढवावा हे प्रयत्न केले पाहिजेत गाडा मालकाने मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आज सुंदर असं मैदान झालं मित्रांनो. आजच्या मैदानात भरपूर सामना निकाल पण झालेला आहेत मित्रांनो. आणि फायनलला सुद्धा सामना निकाल मित्रांनो झालं, सेमीला सुद्धा झालेलं होतं मित्रांनो. त्यामुळं गाड्या भरपूर अशा आल्या नव्हत्या, तरी सुद्धा मैदान चांगलं झालं आणि लवकर मैदान पार पडलं मित्रांनो. तरी फायनलला 6 वाजूनच गेले मित्रांनो. पण संभाजीनगर मधले नंदी पळ त्यांचा कसा आहे हे तुम्ही तर बघितलंच आहे मित्रांनो. आणि मला आता एक गोष्ट बोलायची तुम्हाला, आपल्या सर्जाचा आणि बकासूरचा कमबॅक कधी होतोय ह्याचीच आपल्याला उत्सुकता लागलेली आहे मित्रांनो. आणि लवकरच कमबॅक होईल असं मला तर वाटतंय. विठ्ठल नाना आज मला वाटत होतं की गाडी दिसतील आपल्याला बकासूरच्या किंवा सराजाच्या, पण मित्रांनो असं काही घडलेलं नव्हतं. पण विठ्ठल नानांनी पण गाडीवर आज भरपूर गाड्या मारल्या. पण मित्रांनो थोडंफार मागं पुढे इकडं तिकडं एक कासऱ्याचा, अर्ध्या कासऱ्याचा हाताचा फरकानं गाडी हार झालेली मित्रांनो. पण विठ्ठल नानासनी पण बोलून उपयोग नाही. जे व्हायचं ते होतंच मित्रांनो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.